यस योगेश कोळी सर व्यासपीठावर या. योगेश कोळी सर पंच पंच योगेश कोळी सर. आणि सोनाट संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबई पोलीस रवींद्र सावंत फलंदाजी मार्कवर. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाजी मार्कवर अनिल याला पाहतो. गोलंदाजी मार्कवर प्रतीक. लेट्स प्ले. पहिला चेंडू वा भाई वा. सुरेख असं गोलंदाजी. अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अनिल गोलंदाज रफ्तारकार राजा म्हणून सोनाट संघाचा प्रतीक आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारायचा होता मात्र डॉट चेंडूची सांगता होतीये. 3 चेंडू आणि एकच धाव आतापर्यंत धाव संख्येवर पाहायला मिळते. एस 4:50 आतापर्यंत झालेत आणि साखळी सामन्यातील आपला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो आपल्या कुमार सरांच्या संघाबरोबर लढेल म्हणजेच नाठवडे संघाबरोबर लढेल. आज नाठवडे संघाची किस्मत चमकेल का? कारण जर पाहिलं तर 6 संडेपैकी 3 संडे लगातार तिसऱ्या राऊंडला त्यांचा संघ हारला होता. मात्र आज तो जिंकेल का? आज तो रेकॉर्ड कुमार मोडेल का? पाहावं लागेल. या नंतरच्या मॅचमध्ये पाहावं लागेल. कारण कुमारकडे ती क्षमता आहे. आज काहीतरी निर्णय मनाशी निष्ठा बाळगूनच कुमार आज मैदानात नक्कीच उतरेल आणि आपल्या संघाला आज बक्षीसपात्र फेरीपर्यंत नेण्याचा प्रयत्न जरूर करेल. नाटवडे संघ 6 संडेपैकी 3 संडे लगातार तिसऱ्या राऊंडला हारणारा संघ. हाफ टॅकर टायमिंग तर प्रॉपर झाला नाही मात्र घोषांकित क्षेत्रात. येस सर महादेव सर आता व्हाईट +1 आहे ना? व्हाईट +1 म्हणजे 2 धावा आताच्या सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर राज सर आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत तर ऑफिशियल गुणलेखकाच्या भूमिकेत सागर फराड आणि संपूर्ण टीम आमच्या समवेत आजच्या सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळते. घोषांकित क्षेत्रात गेला असता मात्र डॉट डिलिव्हरीची सांगता पाहायला मिळते. 6 ते 7 फुटाचा हा उंच कोरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या सहमतीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. नवीन गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सोनाट संघ करण अर्जुन आएंगे. मेरे करण अर्जुन आएंगे, जरूर आएंगे. उसमें से करण आए हैं, अर्जुन कहाँ है मालूम नहीं. अर्जुन है 32 शिराळा में है. वाकुर्डे संघामध्ये आहे करण अर्जुन ही जोडी.
पहा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एलिव्हेशन कुठेतरी फसलं, कॅचेटीचा कॉल आहे आणि कुठेतरी ड्रॉप झाली आहे. हाताला चटका देऊन चेंडू धरणीला दान झालाय. नक्कीच पॉवरफुल स्ट्रोक जर होता, एलिव्हेशन कुठेतरी कमी झालं आणि एकच धावसंख्येवर पाहायला मिळते. सागर फराड सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर कॅमेरामॅनच्या भूमिकेत होते, आता मात्र विश्रांती घेताना पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर पहिल्या गटातून आजचे आयोजक दोस्ती 11 उपवळे कदमवाडी हा संघ क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरलाय आणि आपल्याच नियोजनामध्ये क्वालिफाय करणारा हा पहिलाच संघ होता. यू मिस आय डेफिनेटली दांडी 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 गुल होगी तेरी दांडी गुल आणि दांडी गुल झाली. पहिला फलंदाज मोठा धक्का, मोठा हादरा लागलाय. नवीन फलंदाज चला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. येस प्रफुल्ल नवीन फलंदाज. प्रफुल्ल जरासं धावत जायचं कारण अजून देखील आपल्याला 3 मॅच कव्हर करायचे. थोडीशी घाई कर मित्रा. 2 मॅच अजून देखील आपल्याला कव्हर करायचे. माफ करा, 2 मॅच अजून, ही मॅच तिसरी म्हणजे अशा टोटल 3 मॅच आपल्याला ही मॅच पकडून कव्हर करायच्या. तर थोडीशी घाई करायची आहे. नवीन फलंदाज नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात ना, ते पाहायला मिळालं. आजच्या सकाळच्या सत्रापासून सुरेख अशी गोलंदाजी, नेत्रदीपक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र देखील आपल्याला पाहायला मिळालं. घोषांकी क्षेत्रात 1 धाव आपल्याला पाहायला मिळाले. पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वो बोलतात ना, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि कोशिश करावी लागेल. रनांसाठी धावाधाव करावा लागेल मोरवाडी संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर, म्हणजे 4ची सरासरी. 9 धावा, माफ करा 9 धावा. आमचे स्कोरर राज सर कुठेतरी आज फंबल होताना पाहायला मिळत आहेत. मगाशी देखील एक चेंडू त्याच्यावरनं वादिवाद झाला असता. आता मात्र 1 धाव. आज राज सरांचा रक्षक कुठे भलतीकडेच आहे असं वाटतं, कारण रविवारचा दिवस आहे, चिंबोरी खायचा दिवस आहे आणि आज चिंबोरीवर नक्कीच त्यांचं लक्ष असेल. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पुरवा. सचिन. सुरेख कसा फटका होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय हाय नॅन्सम षटकार. वा भाई वा, सचिनच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण, हल्ला हल्ला आणि हल्ला चढवलाय.
दुसरा चेंडू पंचांकडे दात जरूर पाहिलं, आशाभूत नजरेने पाहिलं जरूर, मात्र डॉट डिलिव्हरीची सांगता झाली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर कमबॅक केला गोलंदाज सचिन याने. सुरेख अशी गोलंदाजी सोनाट संघ म्हटलं ना तर KSK मध्ये 2 नंबरचा हा संघ म्हणून ओळखला जातो. अपील केली आहे मात्र लेग बिफोर या स्पर्धेतील नियम नाही, त्यामुळे एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला. हे आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट, घसरणं पडणं मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही. घर छोटे असले तरी चालेल पण मन मात्र मोठं असलं पाहिजे आणि असंच मन मोठं असलेला व्यक्ती म्हणजेच चेतन पाटील आणि महादेव कदम आणि त्यांच्या माध्यमातून आज वारणा मोरणा असोसिएशन स्थापन झालं आणि आज संपूर्ण वारणा मोरणा असोसिएशनला एक वेगळं वलय निर्माण झालं आणि संपूर्ण खेळाडूंच्या मनामध्ये या दोन व्यक्तींबद्दल आदर आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं पुरेपूर पान म्हणजेच फुलना फुलाची पाकळी म्हणून सर्व खेळाडू यथोचितरित्या पाळताना पाहायला मिळतात. 2 धावा याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कधी न विसरता येणारा व्यक्ती म्हणजेच आयुष्यातील गुरु म्हणून ज्यांना पाहिलं जातं असेच चेतन पाटील आणि महादेव कदम यांच्याकडे पाहिलं जातं. याच दरम्यान स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वा बाय वा, सुरेख असा फटका, छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा, काय सुरेख असा फटका आणि या फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून आल्या 6 धावा. 1 चाय 2 खारी, सचिन पे प्रदीप भारी. एलिव्हेशन कुठेतरी फसलंय, खेळाडू तैनात जरूर आहे, पाहतोय, धावतायत, पळतायत, रबर बॉल क्रिकेटची मजा घेत आहेत. 2 धावा या ठिकाणी आणि तिसरा षटक समाप्त झाला. संघाची धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. पहा वॉटर पार्क मध्ये कुठे जायची गरज नाही. आम्ही क्रिकेट वेळे मैदानाच्या आतमध्ये घसरगुंडी खेळतो. आम्ही क्रिकेट वेळे कुठल्याही स्विमिंग पूलमध्ये जायची आम्हाला गरज नाही. आम्ही संडेची वाट बघतो, आम्ही पावसाळ्याची वाट बघतो. का तर मैदान हे आमची घसरगुंडी, मैदान हे आमचं स्विमिंग पूल आणि मैदान हेच आमचं मंदिर, मैदान हेच आमचं घर. हे आमचं संडेचं राहण्याचं, खेळण्याचं आणि खाण्याचं ठिकाण म्हणजे मैदान आणि ते आहे आमच्या गुरुस्थानी. सुरेश कर्णचा संघाचा कर्णधार सुरेश, गोलंदाजी मार्कवर अनिल. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र डॉट डिलिव्हरीची सांगता. मोठे फटके येणं गरजेचं आहे. हा सामना जिंकायचा असेल, पुढील फेरीमध्ये जायचं असेल, स्वप्न बघितलेलं ट्रॉफीचं स्वप्न आज जर सत्यात उतरवायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 असोसिएशन मधील ही लढत आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच महादेव सर, महाकाल या नावाने प्रचलित असलेले महादेव कदम. थोड्याच कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलेला हा खेळाडू म्हणजेच महादेव कदम, जर्सी नंबर 23, पंचांच्या भूमिकेत. सुरेख असा फटका, चेंडू गेलाय, 1 बाउन्स, सी मारे शिपा, चौकार, मिळतील धावा 4. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचतायत 31 या धावसंख्येवर. व्हाईट बॉलचा इशारा, याच दरम्यान पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. घोषांकी क्षेत्रात 1 धाव.
सूर्य कसा फटका टोलवला, खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे, मात्र चेंडू गेला आहे. खेळाडू बाउंड्री रायडर जरा आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. झेंड्याच्या अलीकडे की झेंड्याच्या पलीकडे आहे? खेळाडू बाउंड्री रायडर जरा निर्णय पोहोचवा, झेंड्याच्या अलीकडे की झेंड्याच्या पलीकडे आहे? बाउंड्री रायडर अभि अभि बाउंड्री रायडर अभि लक्ष द्या, आमचा कॉल आपल्यापर्यंत येतो. बाउंड्री रायडर इशारा कळवा, तर आमच्यापर्यंत लगेच इशारा कळवा. चौकार की घोषांकी क्षेत्रात 4 धावा आहेत. अभि दादा आपलं लक्ष गेम मध्ये असू द्या. जरूर आज आपण गावावरून आपल्या गावासाठी या ठिकाणी खेळायला आलायत, तर 100% मात्र जरूर आपण बाउंड्री रायडर असाल तर लक्ष द्या, कारण समोर एखाद्या संघाचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून असू शकतं. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला घोषांकी क्षेत्रात. 39 धावांचं टार्गेट असेल. 38 धावा झाल्यात. 39 धावांचं लक्ष असेल NDCC स्पोर्ट्स सोनाट या संघासमोर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस लक्ष्मण दादा यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मानाने चेतन दादा पाटील यांना विनंती करतो की आपण लक्ष्मण दादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. येस कॅमेरामॅन आपल्या टीव्ही स्क्रीन आपण पाहू शकता. ओमसाई MTC च्या माध्यमातून चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते लक्ष्मण दादांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान आपण पाहू शकता. आणि तुषार आजचे ऑफिशियल कॅमेरामॅन म्हणून ओळख पाहत आहेत. महादेव कदम यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा तुषार. यस आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल मैदानाच्या चारी बाजूला आपले खेळाडू तैनात ठेवा. चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानात चेंडू कसा येईल याचा मात्र आपण लक्षात घ्या. आताचे जुने बॉल महादेव सर जुने बॉल जमा करा. तुषार सर आताचे जुने बॉल जमा करा. प्रसंजित गायकवाड बापू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आणि याचबरोबर गौरव या मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपर घराण्याचे स्टार खेळाडू बापू प्रसंजित गायकवाड बापू आणि त्यांच्यासोबत गौरव यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. या मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपर घराण्याचे स्टार खेळाडू बापू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत गौरव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. महादेव कदम यांच्यावर महादेव कदम यांनी काय कमवलं तर महादेव कदमने आपली माणसं कमवली, ही मैत्रीची नाते जपली. आणि आज पाहिलं ना सकाळच्या सत्रापासून अक्षरशः व्यासपीठावर पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. अनेक दिग्गज खेळाडू अनेक मान्यवर या आज सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी पाहिलं. आपण जर पाहिलं वारणा मोहना क्रिकेट असोसिएशनने काय जोडलं तर वारणा मोहना क्रिकेट असोसिएशनने हे जोडलं की माणसं कशी जोडायची हे पाहिलं आणि माणसं जोडत गेले. आज अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले. सुरेश स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश आणि गोलंदाजी मार्कवर अनिल. 39 धावा करायच्यात.
24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 24 चेंडू मध्ये 39 धावा करायच्यात. महादेव सर मॅचला चालू करा. वेळ वेळ अवधी 20 मिनिटं आहेत. 5:05 झालेत. तुषार सर लेट्स प्लेचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अनिल चला चालू करायचे. 24 चेंडू 39 24 चेंडू 39 ची गरज. पहिला चेंडू अतिरिक्त धाव. क्रिकेट नदीला नियम क्रमांक 25 चा उल्लंघन व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर अनिल आपल्याला पाहायला मिळाला. जो संघ जिंकेल तोच पुढील सामन्यात खेळेल ते म्हणजेच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. सुरेख असा कमबॅक केलाय. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलचं तिकीट बुक करेल. वा बाय वा बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळालाय. आज जर पाहिलं ना तर विम्बल्डन ओपन स्पर्धाची फायनल आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे सिन्नर आणि अल्कराज या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये यंग टॅलेंटमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि आता मात्र त्याच प्रकारे काहीतरी बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. टेनिस कोर्टमध्ये आज दोन यंग खेळाडू पाहायला मिळणार. एका बाजूला अल्कराज तर दुसऱ्या बाजूला सिन्नर. हे दोन खेळाडू आपल्याला आज विम्बल्डन ओपन स्पर्धेमध्ये सिंगलमध्ये खेळताना फायनल खेळताना पाहायला मिळणार आहेत संध्याकाळी ठीक 8 वाजता. बॅडमिंटन स्ट्रोक मध्ये जशी चपराक लावतात ना तशी चपराक या ठिकाणी लावली आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक तर फसलाय. संपत कुठेतरी चुकी करतायत. कॅच सोडली की मॅच सोडलीस मित्रा. कारण महत्वाचा फलंदाज होता. त्याची कॅच सोडणं कितपत महागात पडू शकतं कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाला. संपतकडून अशा चुका होत नाहीत. मात्र आज कुठेतरी संपतकडून चूक झाली आहे आणि त्या चुकीचा भूर्दंड संघाला बसेल का पाहावं लागेल. पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण केली. आता मात्र प्रफुल्ल आहेत. प्रफुल्ल सुरेख असा प्रयत्न जरूर केला मात्र 2 धावेपासून वंचित ठेवू शकले नाहीत. गोलंदाजाने करायचं तर काय करायचं. 2 बॉल 2 चेंडू 2 कॅचेसची संधी निर्माण जरूर केली होती. मात्र दोन्ही वेळेस क्षेत्ररक्षकाकडून पुरेशी साथ मात्र लाभली नाही. महादेव सर आपल्याला फायनल जर उजेडीची खेळायची असेल ना तर जरासा स्पीडअप घ्यायला सांगा कारण अजून देखील 2 मॅच बाकी आहेत. प्रदीप नवीन गोलंदाज. ओ वा भाई वा काय सुरेख असा गोलंदाज आपल्या भात्यातून काढलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पहा सुरेख अशी गोलंदाजी. पहिला चेंडू आकडून ठेवलाय जकडून ठेवलाय. हेलिकॉप्टर उडवलाय मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे. तोपर्यंत येईल गॅदर पॅरल फेकेल तोपर्यंत हा ना हा ना हा ना 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 ना
एकच धाव आणि या एके धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. 12 धावा म्हटलं ना तर एक लेजंड खेळाडूची आपल्याला आठवण येते. पाहूया काय आहे पंचांचा इशारा. पंचांकडे अशाभूत नजरेने जरूर पाहिलं मात्र पंचांनी दात फेटाळली. चला महादेव कदम सर, आपण आयोजक आहात, थोडीशी घाई करायला सांगा. दोन्ही संघांना ताकीद द्या वारंवार. टीम मीटिंग जरा कमी घ्यायला सांगा. गेलो पाठीत गेलो ना जाणार ना म्हणजे बांबू लावलाय. सुरेख अशी वेग 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 आणि भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. हा पहा मिर्यानी मस्तानी आणि हा आसमानी टोला जमकर बोला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा आपल्याला धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ओ माय गॉड, काय सुरेख असा फटका पाहायला मिळालाय. डिमार्टला जाऊन पडला डायरेक्ट. डिमार्टच्या खिडकीमध्ये जाऊन चेंडू पडला की काय सुरेशच्या बॅट मधून. 24 धावा धावसंख्येवर आता पाहायला मिळत आहेत. कॅचेटचा कॉल आहे. खेळाडू तैनात जरूर आहे. पाहूया झेलतोय का. आज जणू काही सुरेश आणि प्रथमेश आणि सुरेश काही संजीवनी पिऊन आले की काय असं म्हणायला हरकत नाही. 25 धावा झाल्या. 14 धाव्यांची अजून देखील गरज आहे. 12 चेंडू 14 धाव्यांची गरज. संजीवनी पिऊन आले की काय घरून असं माहीत वाटत नाही. कारण 3 कॅच आतापर्यंत दोघांच्या सुटल्यात. क्षेत्ररक्षणाने त्यांना पुरेपूर साथ दिली आहे. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात ते समीकरण कुठेतरी विसरले की काय असं म्हणायला हरकत नाही मोरेवाडी संघ. कारण महत्त्वाचे कॅच आहेत. दोन्ही पण महत्त्वाच्या कॅच सोडल्यात. चला स्पीडअप घ्या. महादेव कदम सर, आपल्याला विनंती करतो स्पीडअप ठेवायला सांगा. चॉप केलाय चेंडूला, चॉप केलाय. संपत येईल गॅदर करेल तोपर्यंत एकच धाव, सिंगल धाव. आता समीकरण असेल 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 11-13चं समीकरण. आपण काल जर पाहिलं तर 4 चेंडू 1 धाव देखील होऊन दिली नव्हती. खुपरीगाव या मैदानामध्ये एक मॅच चालू होती. त्या मॅच मध्ये 4 चेंडू 1 धाव पाहिजे होती आणि ती देखील समोरील संघाला निघाली नव्हती. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. रवी सावंत उंच कोरा असा गोलंदाज, मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला महादेव कदम यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा, चेतन पाटील यांचा आदर्श घेणारा हा खेळाडू रवी सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. यस, सुरेख अशी गोलंदाजी. हाईटचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी गोलंदाजाला होताना पाहायला मिळतोय. यस, याच दरम्यान अतुल्यदा पन्हाळकर, मयूर पन्हाळकर यांचे बंधू यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील या दोस्ती चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. पाहूया एक धाव तर त्याच्या वेगाने पुन्हा दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी मात्र
2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. 8-11 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक धावेसाठी धाव मात्र करावी लागते. प्रत्येक धाव वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला करावा लागेल. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. या चेंडू जर डॉट होतोय तर मॅच मध्ये मात्र रंगत येईल. 6 चेंडू 10 धावा डिफेंड करण्यासाठी कोणता गोलंदाज आपल्या भात्यातून काढतील मोरवाडी संघ पाहावं लागेल. कारण 2 स्ट्रायकर गोलंदाजांनी गोलंदाजी केली. अनिल असेल, रवींद्र सावंत असेल, प्रदीप असेल, प्रफुल्लवरती जबाबदारी असेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळाडू टाईना जरूर आहे. मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वा भाई वा. 2 धावा येतील का? मात्र थांबवलंय प्रथमेशने, थांबवलंय, स्वतःवर विश्वास दर्शवलाय. आता मात्र 6 चेंडू 6 चेंडू 9 धाव्यांची गरज. कोणता गोलंदाज येईल? प्रफुल्लच्या खांद्यावरती जबाबदारी असेल की दुसरा कोणता गोलंदाज कारगिल स्पोर्ट्स मोरवाडी संघाकडून येईल पाहावं लागेल. 6 चेंडू 9 धावा डिपेंड करायचे. सोनयना सहा चेंडू 9 धाव्यांची गरज. चला महादेव सर, ताकीद गोलंदाजी करणाऱ्या संघाला लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगा. कारण अजून देखील आपल्याला 2 संपूर्ण सामने कव्हर करायचे आहेत. सेमीफायनल आणि फायनलचा महामुकाबला आपल्याला कव्हर करायचा आहे. तर थोडंसं घाई करा. यस, आपण जर पाहिलं ना तर स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवणारा गोलंदाज प्रफुल्ल आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 9 धावा डिपेंड करण्यासाठी 0तून हिरो, हिरोतून 0 बनण्याची संधी प्रफुल्लकडे आहे. हिरो बनण्याची संधी प्रफुल्लकडे आहे. 6 चेंडू 9 धावा डिपेंड करायचा. पहिला चेंडू अतिरिक्त धाव, कुठेतरी दिशा भरकटलाय. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 8 धाव्यांची गरज. प्रफुल्लकडे ती क्षमता आहे, डॉट डिलिव्हरी टाकण्याची क्षमता आहे. मात्र समोर देखील बॅट्समन थोडीच तोड आहेत. आतापर्यंत पाहिलं तर नो लॉस 2 सामने जिंकलेला हा सोनाट संघ आहे. मात्र प्रफुल्ल चांगले टप्पे, अचूक लाईन, अचूक लेन टाकावी लागेल जर पुढील फेरीमध्ये सामना न्यायचा आपल्याला संघाला. वा भाई वा. म्हटलं होतं ना, प्रफुल्लकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती गोलंदाजीमध्ये धार आहे. 5 चेंडू 8 धाव्यांची गरज. 5-8चं समीकरण. महादेव कदम सर, अजून 2 मॅच आहेत. आपल्याला वारंवार कॉल दिलाय. गाडी जाते का? धन्यवाद. सॉरी. मोरवाडी संघ पुन्हा एकदा वाईट बॉल. 5 चेंडू 7 धाव्यांची गरज. तिथे डॉट डिलिव्हरी टाकली, त्यानंतर पुन्हा एक्स्ट्रा धाव दिली. आता मात्र समीकरण 5-7, 7-5-5-7. प्रथमेश थोडासा लांबून पळ मित्रा, कारण कॅमेरामॅनला थोडासा व्यत्यय येतोय. डिसिजन देण्यासाठी काही प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे थोडासा लांबून पळ. यस, धन्यवाद. 5-7-7-5 समीकरण. पाहूया, हा चेंडू जर आडतोय तर मॅच मध्ये रंगत येते. मात्र हा चेंडूवर येतोय चौकार, चौकार, चौकार. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 3 ला 3. 5-7 वरून 3 ला 3. 4-3, माफ करा, 4-3. 4-3, 3-4, 4-3, 3-4. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम.
पाहूया 2 चेंडू मधील एखादा डॉट डिलिव्हरी जर टाकण्यात प्रफुल्लला यश येतंय. समीकरण लाकवड गावचे राजेंद्र सकपाळ यांच्याकडून प्रथमेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. यस वाईट बॉलचा इशारा आलाय. आता मात्र एका धावेची गरज आहे. यस चला नाटवडी संघाचा कर्णधार धनाजी लगेच या. प्रथमेश आपलं कॅश प्राइज आपण मॅच संपल्यानंतर लगेच घेऊन जायचंय. लाकवड गावचे सुपुत्र त्यांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी 500चा प्राइज आलंय. राजेंद्र सकपाळ साहेबांकडून प्रथमेश